सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत वीणा गवाणकर लिखित एक होता कारभार हे पुस्तक. मागच्या भागात आपण बघितलं की जॉर्ज हिवाळीच्या सुरुवातीला कॅन्सासला परतण्याच्या वाटेवर लागला, कारण त्या निवडुंगाच्या बाळवंटात त्याला हवी असणारी शाळा नव्हती. कॅन्सासमधल्या ओल्यात गावी थांबण्याचा त्याचा विचार नव्हता, पण न्हाव्याच्या दुकानासमोर कामासाठी मुलगा हवा ही पाटी दिसली. झालं, जॉर्जचा पोटापाण्याचा प्रश्न मिटला. 4 भिंतींबाहेरचं ज्याचं घर, त्याला इथे काय आणि तिथे काय. त्या दुकानाच्या मालकाला, नॅट दादाला जॉर्जच्या बोलण्यातलं आर्जव आणि आत्मविश्वास आवडला. त्यांनी लगेच जॉर्जला ठेवून घेतलं. तो दिवस रविवारचा होता, त्यामुळे दुकान बंदच होतं. म्हणून गावात शिरताना लागलेल्या खाडीवर जॉर्ज स्नानासाठी गेला. भरपूर पोहणं झाल्यावर जॉर्जला पोटोबाची आठवण झाली. गावात बऱ्याच खानावळी त्याने पाहिल्या होत्या. निग्रोला मज्जा असणाऱ्या खानावळींच्या दारातला कडवट अनुभव गाठीला असल्याने तो आपली खानावळ जवळ करण्यासाठी निघाला. पहिल्याच वळणावर त्याची तहानभूक हरपली. वळणावरच्या पांढऱ्या धोप घराने आणि घरासमोरच्या नेटक्या बागेने आपल्या प्रथम दर्शनानेच जॉर्जला खिळवून ठेवलं. तो नकळत त्या बागेत शिरला. त्याच्या छोट्या मित्रांशी त्याची गुणगुण सुरू झाली. घराची मालकीण ल्युसी सॅमॉर त्याला पाहून बाहेर आली. तिने त्याची चौकशी केली. उत्तरादाखल त्याने तिच्या बागेतील हायसिंथस नीट का वाढत नाही ते समजावून सांगितलं. तिच्याकडे कात्री मागितली. गुलाबाची रोपटी ठाकठीक केली. मग तिच्या स्वयंपाकघरातील टेबलावर न्याहारी घेता घेता ल्युसी मावशीला सांगितलं, शेजारच्या खाडीवर मस्त झुडपं आहेत, ती आणून तुझ्या परसूत हारीनं लावून टाकतो. जॉर्जचं हे हिरवं प्रेम पाहिल्यावर आणि त्याची एकूण टापटीप आणि स्वच्छता जोखल्यावर तिनं चांगल्या वळणाचा पोरगा म्हणून त्याला आपल्या घरात आसरा दिला. ल्युसी मावशीची राहणी नीटनेटकी आणि आबदार असे. तिच्या दुलाईची ख्याती साऱ्या पंचक्रोशीत होती. सेमॉर दाम्पत्याला मुलबाळ नव्हतं, त्यामुळे त्या विनापत्य निग्रो कुटुंबात जॉर्जवर वात्सल्याचा वर्षाव झाला. जॉर्जही काही बाणगुळाप्रमाणे जगणारा नव्हता. जमेल तेवढं काम करीतच राहणं हा त्याचा स्वभाव. ल्युसी मावशीचं अंगण परसू साफ केल्याशिवाय तो बाहेर पडत नसे. शिवाय रोज संध्याकाळी आणि शनिवारी दिवसभर तो नॅट दादाच्या हाताखाली काम करीत असे. कोणताही क्षण वाया दवडणं त्याला पाप वाटे. सेमॉर कुटुंबाने मिन्नेपोलिसला स्थलांतर केलं. जॉर्जलाही आपल्याबरोबर घेऊन गेले. तिथल्या शाळा अधिक चांगल्या होत्या. जॉर्जच्या उच्च शालेय शिक्षणाची सोय झाली. शिवाय ते गावही वाढत असल्यानं ल्युसी मावशीच्या धुलाई केंद्राची भरभराट झाली. जॉर्ज हळूहळू ल्युसी मावशीच्याच हाताखाली काम करू लागला. तिच्या बरोबरीनं कडक इस्त्री मारू लागला. मावशीबाईनं त्याला या कामातले अनेक बारकावे शिकवले. कोणतीही गोष्ट कलाकाराच्या वृत्तीनं शिकणारा जॉर्ज धुलाईत तरबेज न होता तरच नवल. जॉर्जच्या या ज्ञानप्राप्तीच्या भ्रमंतीत त्याच्या जुन्या संबंधितांपासून तो दूर आला होता. त्याचा एकुलता एक भाऊ जिम देवीच्या साथीत बळी गेला होता. त्याच्या आठवणीनं जॉर्जचा कंठ दाटून येई. त्याच्या हातात हात घालून आपण कधीच फिरू शकणार नाही याचं त्याला मनस्वी दुःख होई. गुलामीच्या सागराने हे 2 पोरके जीव फळकुटाप्रमाणे किनाऱ्यावर फेकले होते. खडतर जीवन, आभाळा एवढं दारिद्र्य, अनाथ अनिकेत अवस्था, स्थिर होण्यासाठी तसूभरही सहारा नसलेले. त्यापैकी एक त्या किनाऱ्यावरच्या वाळूतच गाडला गेला आणि विस्मृतीच्या लाटेने परत खेचला गेला. दुसरा मात्र उठून तोंड फिरवून उंच डोंगराकडे चालू लागला. त्या समुद्रापासून दूर दूर, खूप दूर. जॉर्जने उच्च शालेय शिक्षण मिन्नेपोलिसमध्ये पूर्ण केलं. जॉर्ज आतापर्यंत जॉर्ज कारव्हर म्हणून ओळखलं जाई, कारण शाळेत नाव नोंदवताना जॉर्ज एवढंच नाव कसं पुरणार म्हणून पुढे कारव्हर नाव लावलं होतं. त्याच नावाने तो परिचितात ओळखला जाई. त्या मिन्नेपोलिस गावात आणखी एक जॉर्ज कारव्हर नावाचा गोरा माणूस होता. त्याच्या आणि जॉर्ज कारव्हरच्या नामसादृश्यामुळे पोस्टमन
पत्रवाटपात घोटाळा करू लागले. ही अडचण टाळण्यासाठी जॉर्ज कार्वरने आपल्या 2 नावांमध्ये डब्ल्यू घुसवला. लोकांनी त्या डब्ल्यूचा वॉशिंग्टन बनवला. जॉर्जनेही वॉशिंग्टनला आनंदानं स्वीकारलं. शेवटी काळ्या जॉर्ज कार्वरचं संपूर्ण नाव जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर असं झालं आणि गोऱ्या जॉर्ज कार्व्हरला त्याची पत्र नियमितपणे मिळू लागली. शालांत परीक्षा पास झाल्यावर जॉर्ज शालांत समारंभासाठी थांबला नाही. त्याचं मन आता डायमंड क्रोकडे ओढ घेत होतं. आपल्या आईच्या जुन्या लाकडी खोपटांकडे ओढ घेत होतं. त्याचं ते जंगल, त्या टेकड्या, ते ओढे त्याला साथ देत होते. आतापर्यंत आपण काय मिळवलं हे त्याला मोझेस बाबांना आणि सुसानबाईला सांगायचं होतं. मायेचा शाबासकीचा हात पाठीवरून फिरवून घ्यायचा होता. मुख्य म्हणजे आईच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या खोलीत 2 दिवस राहून उदास पोरकेपणा विसरायचा होता. खरंच कदाचित आई परतही येऊ शकली असेल. कदाचित. युसी मावशी त्याचं अंतरंग, त्याच्या भावना जाणून होती. तिनं त्याच्या प्रवासाची सारी तयारी केली. जॉर्जनं साठवलेल्या पुंजीतून कार्व्हर आईबाबांसाठी भेटवस्तू घेतल्या. आयुष्यात प्रथमच आगगाडीने प्रवास करणाऱ्या जॉर्जला गाडीत बसण्यापूर्वी तिकीट काढायचं असतं हे माहीतच नव्हतं. आतापर्यंतचा सारा प्रवास पायी किंवा खटाऱ्यातून झालेला. आगगाडीचा तिकीट तपासणीस गाडीत फिरू लागला. त्याने जॉर्जकडे तिकीट मागितलं. जॉर्जने त्याला सांगितलं की तो मिसोरीमधल्या डायमंड ग्रोवला चालला आहे. तिकीट तपासणीसाचा विश्वासच बसेना. एवढा लहान पोर एवढ्या दूरवरच्या प्रवासाला एकाकी चालला आहे म्हणजे विचित्रच. पण जॉर्जनं आपल्या मृदू आणि विनम्र पद्धतीनं त्याची खात्री पटवून दिली. तपासणीस बिचारा भला माणूस होता. त्याने अर्ध्या तिकिटात त्याला प्रवास करू दिला. त्यामुळे झालं काय, अर्ध्या तिकिटाचे पैसे वाचले आणि अंदाजापेक्षा जास्त शिल्लक जॉर्जकडे उरली. कार्व्हर पतीपत्नीला जॉर्जच्या येण्यानं खूपच आनंद झाला. बरीच वर्ष दुरावलेल्या आणि हव्याहव्याशा वाटणाऱ्या आप्ताचं व्हावं तसं हृदय स्वागत कार्व्हर कुटुंबानं केलं. साऱ्या गावकऱ्यांनी त्याच्या जिद्दीचं, धडपडीचं, यशाचं कौतुक केलं. त्याच्या ज्ञानलालसेचा त्यांना अभिमान वाटला. जॉर्जचं शिक्षण केवळ पुस्तकी नाही याचा प्रत्यय गावकऱ्यांना यायला फार वेळ जावा लागला नाही. त्याने सुसानबाईंना ठिकठिकाणचे खास पदार्थ शिकवले. निरनिराळ्या हॉटेलात तयार होणारी पक्वान्न करून दाखवली. झालंच तर थोड्या वेळात अधिक कपडे धुण्याची शास्त्रशुद्ध क्लुप्ती गावकऱ्यांना पटवून दिली. मोझेस बाबांनाही गुरांच्या खाण्यात आणि शेतीकामात बाहेरच्या जगानं काय सुधारणा केल्या आहेत त्या खुलासेवार सांगून आपल्या वास्तव्याच्या काळात त्यानं त्या सुधारणा अंमलात आणल्या. ठिकठिकाणी पाहिलेल्या नव्या तंत्रांचा, घेतलेल्या अनुभवांचा प्रयोग त्यानं डायमंड ग्रोवमध्ये करून उत्पादन वाढवून दिलं. पुन्हा एकदा मोझेस बाबांना जॉर्जच्या सूक्ष्म निरीक्षणाचा प्रत्यय आला. या बेट्यानं रोजच्या कामात त्यातल्या त्यात चांगला मार्ग चोखाळण्याचं तंत्र चांगलं संगी मानवलं आहे. मोझेस बाबांनी मोठ्या प्रेमाने जॉर्जची पाठ थोपटली. रोज रात्री जॉर्ज आपल्या आईच्या खोपटात झोपायला जाई. त्यानं ते खोपटं झाडून झटकून साफ केलं होतं. त्या खोपटात आईचा एक जुना चरखा होता. तोही पुसून चकचकीत केला. ह्याच चरख्यावर कातलेल्या सुतापासून विणलेल्या कापडाची जबली आईनं आपल्या अंगावर बाळपणी चढवली असतील. जॉर्जच्या मनात येऊन गेलं. आईशी दुवा जोडणारी ती एकच वस्तू. मारिया आत्या आणि अँडी काकांनी त्याला कसा आसरा दिला आणि प्राथमिक शिक्षण मिळवण्याच्या धडपडीत कसं सहाय्य केलं हे जॉर्जनं मोझेस बाबांना सांगितलं. त्यांना भेटण्यासाठी तो निघाला तेव्हा मोझेस बाबांनी आपली घोडागाडी मोठ्या हौसेनं आणि आनंदानं जॉर्जच्या ताब्यात दिली. 10 वर्षापूर्वी याच रस्त्याने शिक्षणाच्या शोधात जॉर्ज पायी निघाला होता. तेच अंतर या घोडागाडीमुळे किती कमी वाटत होतं. नेओशोत पोचल्यावर ते गावही बाहेरच्या शहरापुढे केवढंसं वाटत होतं. मारिया आत्या आणि अँडी काकांना त्याच्या पुनर्भेटीमुळे खूप आनंद झाला. तो दिवस जॉर्जने शिळोपाच्या गोष्टीत घालवला. त्यानं जीवापाड कष्ट करून मिळवलेल्या शिक्षणामुळं त्या दोघांनाही फार समाधान वाटलं.
संध्याकाळी जॉर्ज परतायच्या तयारीला लागला तेव्हा त्या वृद्ध जोडप्याचे डोळे भरून आले. मारिया त्या वृद्ध गळ्यानं म्हणाली, बाळा, खूप शिक. तुझ्या ज्ञानाचा उपयोग तुझ्या बांधवांच्या उत्कर्षासाठी कर हो. जॉर्जनं आत्याबाईला आश्वासन दिलं आणि तो परतला. उन्हाळा संपला. डायमंड ग्रोव्ह सोडण्याची वेळ झाली. जॉर्जच्या बांधाबांधीला सुरुवात झाली. मोझेस बाबांची प्रामाणिक इच्छा होती की जॉर्जनी आता इथंच राहावं. मिळवलं शिक्षण तेवढं रगड झालं. आता आणखी शिकून तरी काय करणार आहे हा? अधिक शिकून काम करायला निरुपयोगी ठरेल मात्र. त्यांनी आपलं म्हणणं जॉर्जच्या कानी घातलं. पण जॉर्जला हे कसं शक्य होतं? त्याने मोझेस बाबांची समजावणी केली. मला खूप शिकायचं आहे. आत्ताशी कुठं सुरुवात झाली आहे. खूप पुढं जायचं आहे मला. मी कॉलेजात जाणार. जेव्हा मी सारं शिकेन, वाचेन, शिक्षकांनी मला शिकवावं असं जेव्हा काहीच उरणार नाही, तेव्हा परमेश्वर आपलं रहस्य माझ्यापुढे उलगडून ठेवेल. त्यावेळी मला करण्याजोगं खूप काम असेल. त्याच्या या महान भूमीवर करीन तेवढं काम कमीच असेल. सुसानबाई म्हणाल्या, त्याला जाऊ द्या. तो म्हणतोय हे खरंच आहे. देव कधी चुकणार नाही. डायमंड ग्रोव्ह सोडण्यापूर्वी जॉर्जनं आपल्या आईचा सूत कातायचा चरखा मोझेस बाबांकडे मागितला. त्यांनी मोठ्या कौतुकानं तो चरखा जॉर्जला दिला. आपल्या आईचं एकुलतं एक स्मृतिचिन्ह घेऊन जॉर्ज निघाला. मेरीचं दुबळं दमेकरी पोर जगवल्याचं समाधान वृद्ध सुसानबाईच्या मुखावर विलसत होतं. निरोप घेताना तिघांचेही डोळे भरून आले होते. ज्ञानासाठी दाही दिशा धुंडाळणाऱ्या या जीवाची आता पुन्हा केव्हा भेट? मंडळी, आजचं आपण वाचन इथे संपवतोय. उद्यापासून आपण नवीन प्रकरण सुरू करतोय. त्याचं नाव आहे प्रारंभाचा शेवट. तर उद्या भेटूया. तोपर्यंत बाय बाय.